नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आत्ता चाललेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 29 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर आज मध्यरात्रीचे वातावरण बघितले तर मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यरात्री आपल्याला किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता किनारपट्टीच्या परिसरामध्ये आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे देखील बघायला मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर परिसर बघितला मध्यरात्रीला तर हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, हा जो काही सर्व परिसर आहे सावंतवाडी तसेच कणकवली या ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम ते जोरदार पाऊस, राजापूरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीला रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला किनारपट्टीच्या या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला आज मध्यरात्रीला. रायगडमध्ये हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अलिबाग, मुरुड, जंजिरा हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. एकंदरीत बघितलं किनारपट्टीला आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि मध्यरात्रीला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मध्यरात्रीला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे विदर्भाचा, या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे. हा जो काही सर्व परिसर आहे नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच गडचिरोली, चंद्रपूर या सर्व काही परिसरामध्ये, यामध्ये अमरावतीचा देखील काही परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. तर यामध्ये आपण सविस्तर बघूया. तर या ठिकाणी जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याचा परिसर आहे, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीला नागपूरकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडाराकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. गोंदियामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपात. वारासिवनी, गोंदिया तसंच इकडे सडक अर्जुनी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. उमरेडकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याचा काही परिसर आहे, गडचिरोलीकडे देखील, मात्र गडचिरोलीकडे जोर थोडा कमी आहे, मात्र या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, इकडे यवतमाळकडे जर बघितलं तर यवतमाळचा पूर्व परिसर आहे, या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्रीला आहे. आणि वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस बघायला मिळेल. अमरावतीकडे जोर कमी आहे, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अमरावती आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, पुढील 24 तासांचे वातावरण जर बघितले तर पुढील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाचा जोर देखील पुढील 24 तासामध्ये जास्त वाढत आहे. तर मित्रांनो, पुढील 24 तासाचे जर वातावरण बघितले तर पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 29 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाट आपल्याला बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर जास्त राहील पुढील 24 तासामध्ये. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी तसंच कणकवली हा जो काही परिसर आहे, राजापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीकडे जोर वाढत आहे, तसंच चिपळूण, कोयना, पाटण या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहील. मुरुड, जंजिरा रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हा जो काही सर्व रायगड जिल्ह्याचा परिसर आहे, मुरुड, जंजिरा, अलिबाग, लोणावळा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. मुंबईकडे विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा, मुरबाड, वसई, विरार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त आहे मित्रांनो. तसेच धुळे जिल्ह्याच्या आणि मालेगावकडे जोर जास्त आहे. आणि धुळे जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये दृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 29 जून रोजी जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता. धुळे, साक्री, मालेगाव हा जो काही परिसर आहे, नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण परिसर आहे, या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा बराच काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय.
इकडे जळगावकडे जर बघितलं तर जळगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता जळगाव जिल्ह्याकडे देखील आहे पुढील 24 तासामध्ये. अहिल्यानगरकडे बघितलं तर अहिल्यानगरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर अहिल्यानगरकडे देखील जास्त बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट, मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, पावसाचा जोर या ठिकाणी देखील जास्त राहील पुढील 24 तासामध्ये. हा जो काही बारामती, इंदापूर, अकलूज, पेलिओ, पंढरपूर, सोलापूर हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगलीकडे देखील मध्यम स्वरूपाचा, कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. सोलापूरकडे विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता सोलापूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. सोलापूरकडे देखील सोलापूरमध्ये पंढरपूर, सोलापूर, नलदुर्ग हा जो काही सर्व परिसर आहे, अक्कलकोट, कुलबर्गी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. बार्शी, लातूर हा जो काही सर्व परिसर आहे तर या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. भगूर, पाथर्डी, काडा, जामखेड, शेवगाव हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो काही उत्तर परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय. फुलंब्री, कन्नड तसंच सरोळा हा जो काही परिसर आहे, चाळीसगाव इकडे पावसाचा जोर जास्त आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. जालना, शिवनी तसंच भोकरदन विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये हा जो काही सर्व परिसर आहे जालना जिल्ह्याचा परिसर आहे, काही बुलढाणा जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे पुढील 24 तासामध्ये. म्हणजेच 29 जून रोजी जोर जास्त बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये. बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बीड जिल्ह्याकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. धाराशिवकडे जोर जास्त आहे. लातूरकडे देखील मुसळधार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. लातूर तसं अहमदपूर, उदगीर या काही परिसरामध्ये, नांदेडकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि हिंगोलीमध्ये देखील विजांचा गडगडाट पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. मात्र पावसाचा जोर थोडा जास्तच बघायला मिळू शकतोय. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं गडचिरोली, चंद्रपूरकडे जोर जास्त आहे. मराठवाड्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अमरावतीकडे देखील पावसाचा जोर आहे मात्र मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर वाढलेला आहे. हा जो काही परिसर आहे अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस. तसंच या ठिकाणी देखील बुलढाणाच्या देखील बऱ्याच भागामध्ये चिखली, सुली, मोटाला, खामगाव, मलकापूर, जामोद हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.